गिरी संप्रदायात भस्मास विशेष महत्त्व आहे. लंगोटी लावलेले, सर्वांगास भस्म लिहिलेले पार्थिवावर अप्रतिम असे तेज झळकत होते. भस्माने ती काया उजळली की उजळलेल्या कायाने भस्म फिका पडला हेच समजत नव्हते, कारण चेहऱ्यावरील तेज भाविक भक्तांची नजर खिळवून ठेवत होते. त्या मूर्तीकडे एकटक लावून बघितल्यावर क्षणभर वाटे, हे भगवान शिवाचे तर सूक्ष्म रूप नाही ना. कपडे परिधान करण्यात आले. महाराजांनी पूर्वी ठरवलेल्या जागीच त्यांना समाधीस्थानी उत्तराभिमुख पद्मासनात बसवण्यात आले. संन्यासासोबत दिले जाणारे दंडक, कमंडलू, रुद्राक्षमाळा, शंख, काठी, भस्म इत्यादी वस्तू पार्थिव मूर्तीच्या आजूबाजूला ठेवल्या. समाधी पद्धतीनुसार थोर महंतांच्या मार्गदर्शनाखाली विधिपूजा पुढे जात होती. मातीमध्ये मीठ टाकून ठेवले होते. मंत्रोच्चार झाल्यावर देहावर माती टाकली जाणार होती. संत ज्ञानेश्वरांनी जेव्हा समाधी घेतली होती तेव्हा निवृत्तीनाथांसमवेत सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, गावकरी, भक्तजन उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर जेव्हा समाधीस्थळी जाण्यासाठी एक एक पाऊल सोपान खाली उतरत होते तेव्हा उपस्थितांची स्थिती बघवली जात नव्हती. संत निवृत्तीनाथ आवंडा गिळून स्तब्ध उभे होते. सोपानदेवांच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या होत्या. मुक्ताई हुंदके देऊन रडत होती. संत नामदेव वयाने अधिकारी वडील असले तरी हा हृदयद्रावक प्रसंग सहज झेलू शकत नव्हते. संत ज्ञानेश्वर अगदी शांतपणे पद्मासनात समाधीस्थ बसले. योगमुद्रा घेतली आणि डोळे मिटले. अगदी तेच दृश्य आता नारायणगिरी महाराजांचे दिसत होते. चिरशांत मूर्ती तेजस्वी भासत होती. हळूहळू माती टाकली जाऊ लागली. पद्मासनातील आसन मातीने झाकले गेले. ती माती कमरेपर्यंत आली. मानाची मंडळी पुढे सरसावली. त्यांनी माती वाहण्यास सुरुवात केली. हळूहळू छाती झाकली गेली. मंत्रोच्चाराचा वेग वाढत होता. मंत्र म्हणणाऱ्यांच्या छातीचे ठोके ऐकायला येत होते. गर्दी वाढत होती. मंत्रघोष मोठ्याने होत होता. गाभारात असणाऱ्यांचे सर्वांचे डोळे पाणावले होते. हळूहळू चेहरा झाकला जाऊ लागला. आता फक्त भालप्रदेशच भस्मभरीत उघडा राहिला होता आणि शेवटी तोही झाकला. समाधी नियमानुसार त्या मातीला ठराविक आकार दिला. शिव निरांजना आरती झाली. मंत्रपुष्पांजली झाली. देवाने दिलेले पुष्प देवालाच अर्पण करून समाधी सोहळा संपन्न झाला. या विधीसाठी 1 ते 1.5 लाख भाविक लांबून परगावहून आले होते. मोठ्या संख्येने राजकीय मंडळी होती. मोठा समाज होता. भाविक होते. वेगवेगळ्या मठातून आलेले भगवे वस्त्र धारण केलेले साधू होते. मठाधिपती होते. संत होते. महंत होते. भक्त होते. विद्यार्थी होते. शिष्य होते. सर्व मोठ्या संख्येने वारकरी होते. श्रद्धांजली सभा सुरू झाली. एकानंतर एक वक्ता भाषणासाठी उभे राहत होता. बेटाची परंपरा आहे, मठाधिपतींच्या समाधीनंतर दुसरा व्यक्ती मठाधिपती होतो. परंतु नारायणगिरी महाराजांच्या हयातीत यावर निर्णय झाला नव्हता. सर्वांच्या पुढे हा प्रश्न आवासून उभा होता. आता मठाधिपती कोण? एका राजकारणी व्यक्तीने आपल्या भाषणातून असा मुद्दा मांडला की महंत नारायणगिरी महाराजांच्या गादीवर पुढे कोण बसेल? स्तब्ध असलेल्या जनसमुदायामध्ये एकच कल्लोळ सुरू झाला. व्यासपीठाच्या बाजूला मंडपाच्या खाली जमिनीवर महंत रामगिरी महाराज बसले होते. लोकांनी त्यांना काही कळण्याच्या आतच क्षणार्धात खांद्यावर उचलून घेतले आणि पुढचे मठाधिपती हे असणार असे सांगत होते. आजच महाराजांचा समाधी सोहळा संपन्न झाला होता. गोसावी साधूची समाधी झाल्यानंतर षोडशीपर्यंत विधिवत पूजा अर्चा करावी लागते. त्याचा कार्यक्रम संपन्न झाला म्हणजे एक पर्व संपले असा अर्थ होतो. त्यामुळे मठाधिपती या विषयास तात्पुरता पडदा पडला होता. दुसरे दिवसापासून कीर्तन, अखंड भजन, अन्नदान सुरू होते. मोठमोठ्या आखाड्याचे साधू समाधी दर्शनासाठी येत होते. लोकमत जाणून घेत होते. रोज 1 लाखाहून
अधिक भाविक भक्त दर्शनासाठी येत होता. महंत रामगिरी महाराजांच्या निवडीला समर्थन देत होते. समाधी सोहळ्यानंतर दशमीचा दिवस उजाडला. एकादश झाली. द्वादशीचा दिवस मावळला. महंत रामगिरी महाराजांबरोबरच नारायणगिरी महाराजांचे इतरही काही भक्त मठाधिपती पदासाठी उत्सुक होते. भक्त भाविकांचे पारडे महंत रामगिरी बाबांच्या बाजूने झुकले होते. चतुर्दश दिनी म्हणजे समाधी सोहळ्याच्या 14व्या दिवशी बेटात उपस्थित असणाऱ्या अधिकारी मंडळांच्या चर्चा झडल्या. आता उत्तराधिकारी नेमण्याची वेळ आली आहे असे त्यांच्यात एकमत झाले. पंचदशी दिनी सायंकाळी महंत रामगिरी महाराज मठाधिपती असतील अशी घोषणा झाली. षोडशीच्या कार्यक्रमाला 4 लाख भाविक उपस्थित होते. समाधीच्या मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते पूजन झाले. भाविक भक्तांच्या उपस्थितीत साधू संतांच्या द्वारे महंत रामगिरी महाराजांनी चैत्र शुद्ध नवमी रामनवमीचे दिवशी 3 जुलै 2009 रोजी मठाधिपती म्हणून कार्यभार स्वीकारला. षोडशीचे कीर्तन सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराजांनी सुरू केले. गंगा विशुद्धम निदपादस्पर्शम सुरोवेष्टित चुंबित पुण्यस्थानम. योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. गुरु कृपा निर्मळ भगीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती. ऐसी पदे एकत्र तिथे होती स्वानुभव स्थान हे मुक्त स्थिती. झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदयी प्रकटला. सद्बुद्धीचे घालून शुद्धासन वरी सद्गुरूंचे दया परिपूर्ण. रामदम विभूती चर्चून जाण वाचे उच्चारी केशव नारायण. बोधपुत्र झाला तेव्हा ममता म्हातारी मरुनी गेली तेव्हा. भक्ती बहीण धावूनी आली गाव आता संध्या मी कैसी करू केव्हा. सहज कर्मे ती आली ब्रह्मार्पण जन नवहे हा अभघा जनार्दन. ऐसे एकता निवती साधुजन एका जनार्दनी बाणकी निखर्जुन. ही माझ्या गुरुची कृपा आहे. मला आपला सेवा करण्याची संधी मिळाली. हा अभंग म्हणून रामगिरी महाराज यांनी कीर्तनाच्या शेवटी गंगागिरी महाराजांनी दोहा म्हटला. लेने को हरिनाम देने को अन्नदान तरणे को लिंता और डुबने को अभिमान. वर स्वर्गातून महंत गंगागिरी महाराज आपलाच दोहा ऐकून स्मित करत म्हणत असतील, पृथ्वी गोल आहे. सराला बेटाचे योगीराज गंगागिरी महाराज ते सद्गुरू नारायणगिरी महाराज. महंत रामगिरी महाराज. नाव सुरेश. वडील रामकृष्ण. आई वत्सलाबाई. कुळ राणी. जन्मशक 1972 शके 1818. जन्मठिकाण पिंपळगाव खुर्द तालुका भुसावळ जिल्हा जळगाव. निर्गुणाचे डहाळी पाळणा लावला तेथे सूत पहुडला मुक्ताईचा. निज निज रे बाळा न करी पै आळी अनुहात टाळी वाजवते. अविनाश पाळणा अव्यक्ताने विणला तेथे पहुडला योगीराज. निद्राना जागृती निजसी काई परी येसी चांगया बोले मुक्ताबाई. मुक्ताबाईंचे अभंग. मुक्ताबाई आपल्या शिष्याला चांगदेवाला तान्हुल्याप्रमाणे रिजवत अंगाई गात आहेत. अविनाशी असलेला आत्मरूपी पाळणा अव्यक्त रूपाने विणला असून यामध्ये योगीराज चांगदेव निद्रिस्त होत आहेत. हे अंगाई गीत मुक्ताईने तापी व पूर्णा नदीच्या संगमावर गायले होते. तापीच्या खोऱ्याने निसर्ग संपन्न असा परिसर, त्यात दुग्धशर्करा योग असा की त्यात पूर्णा नदीचा संगम झाला. अशा समृद्ध ठिकाणी मुक्ताईचे व तिचा शिष्य चांगदेवाचे प्राचीन मंदिर आपले अस्तित्व दाखवत उभे आहे. मंदिराच्या पंचक्रोशीतील गावांना मंदिराबद्दल श्रद्धाच नाही तर मानसिक आधारही वाटतो. रात्री भजनाला येणाऱ्यांच्या पूर्व पिढी पाडून दिलेल्या पायंड्याने नवीन पिढीही आपसूक मंदिराकडे आकर्षित होत असते. ह्या मंदिरापासून सुमारे 12 कोसावर असणारे फेकरी हे छोटेसे खेडे. त्या गावात एक संसार करणारा व संसारातून जसा वेळ मिळेल तसा परमार्थ करणारा भाविक भक्त राहत होता.